नमस्कार मित्रांनो, परत आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये. आज आपण समजणार आहोत की उद्या जनरल लेवल्स काय करायला पाहिजे. त्याच्या आधी आपण आजचं पण एकदा स्टडी करून घेऊया की आज नक्की मार्केटनी कसं रिॲक्ट करेल, त्याच्यासोबत आपण काय करायला पाहिजे होतं. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या की आपण बरेच दिवस बघतो की फर्स्ट ऑफ ऑल जो निफ्टीचं बँक निफ्टीचं स्ट्रक्चर आहे, बँक निफ्टी बघा एका रेंजमध्ये बरेच दिवस कन्सोलिडेशन करत होता. प्राइसने या ठिकाणी मोठ्या रेड कॅन्डल नंतर प्राइसने वर जाण्याचा अटेम्प्ट केला होता. पण अशा केसेसमध्ये काय होतं लक्षात घ्या, फिबोनाचीच्या लेवल्स बऱ्यापैकी फॉलो होतात. आता जनरली बघायला गेलं तर मार्केट या लेवलच्या वर सस्टेन होणं खूप गरजेचं होतं. आपण काल परवा एक लेवल्स पण दिले होते येलो लाईन्स, पण आता येलो लाईन्स जनरली मी आता येलो लाईनसाठी तसं स्ट्रक्चर बनलेलंच नाहीये. आता मार्केट पूर्णपणे माझ्या साईडने बेरिश कन्वर्ट झालेलं आहे. आता फक्त लास्ट होप जे आहे ते लास्ट होप फक्त बँक निफ्टीवर, की बँक निफ्टीच मार्केटला वर घेऊन जाऊ शकतं. निफ्टी मधली स्ट्रेंथ पूर्णपणे संपलेली आहे. मी असं का बोलतोय तुम्हाला दाखवून द्या. बघा, बँक निफ्टी मध्ये लास्ट सपोर्टच्या आसपास होल्ड केलेला आहे. हा जो आहे निफ्टीचा एक क्रुशियल सपोर्ट आहे, बँक निफ्टीचा 47,845. ठीक आहे. पण जर तुम्ही निफ्टीला बघाल, निफ्टी 50, ठीक आहे, तर निफ्टी 50नी सर्व लेवल्स ब्रेक करून खालच्या साईडला पूर्णपणे गेलेला आहे. आता एक लक्षात घ्या की प्राइस मध्ये ही जी लेवल आली निफ्टीमध्ये ही जी लेवल आहेत या इव्हन इलेक्शनच्या रिझल्टच्या लेवल आहे, लोकसभा इलेक्शनच्या रिझल्ट जे आहे त्यावेळेस मार्केट ज्या लेवलला होतं, मार्केट आज परत त्याच लेवलला येऊन थांबलेलं आहे. आता लक्षात घ्या उद्यासाठी ट्रेडिंग करताना काय करायला पाहिजे. आता बघा आपण निफ्टी पासून स्टार्ट करूया. ठीक आहे. या ज्या येल्लो लाईन्स आहेत, या मेन दोन येल्लो लाईन्स मॅटर करतात. बघा, ही एक आहे फर्स्ट ही वाली आणि दुसरी ही वाली. ठीक आहे. मार्केट उद्या या लेवलच्या खाली तुम्हाला बेरिश असेल, मी जनरली काय करेल की या रेंजमध्ये म्हणजे या रेंजमध्ये ट्रेड करणं अवॉइड करेल. ठीक आहे, कारण हे एक प्रकारे बाउन्सिंग लेवल आहे. मार्केटमध्ये पण बघाल तुम्ही ओआय मध्ये पण हाच वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट ओआय थांबला होता. या प्राइस पासून मार्केट रिजेक्शन आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट काय लक्षात घ्या की मार्केट जर उद्या या लेवलच्या वर टिकायला स्टार्ट केलं, इन केस जर मार्केट उद्या गॅपअप झालं, या लेवलच्या वर तुम्ही हे नेक्स्ट टार्गेट एक्सपेक्ट करू शकता. पण आणखी सुद्धा मार्केटमध्ये बुलिश ट्रेंड नाहीये, खास करून निफ्टीमध्ये. ठीक आहे. तर परत एकदा सांगतो, या लेवलच्या वर बुलिश, या लेवलच्या खाली बेरिश. हे जे आहे पॉइंट ऑफ आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये कंट्रोल आहे. याच्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की प्राइस जर या लेवलच्या खाली टिकत असेल, तुम्हाला या लेवलच्या आसपास प्राइस ऍक्शन मिळाली, तुम्ही इथून सेल करू शकता. अगेन टार्गेट आहे. आणि या लेवलच्या वर तुम्हाला प्राइस ऍक्शन मिळाली, तुम्ही इथून बाय करू शकता. टार्गेट अगेन 22,900. पण एक लक्षात घ्या, याच्यासोबत ऑप्शन चेनचा सपोर्ट असायला पाहिजे. तुम्ही ऑप्शन चेनचा प्रॉपर स्टडी करून घ्या. दुसरी गोष्ट काय की बघा, जर मार्केटने या लेवल्स ब्रेक केला तर मार्केटसाठी उद्या जे हे आहेत म्हणजे जो गॅप आहे तो गॅप खूप मोठा आहे. म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला खूप मोठा फॉल बघायला मिळेल जर उद्या मार्केट 22,775 ची लेवल जर मार्केटने ब्रेक केली तर. ठीक आहे. सेम गोष्ट निफ्टी बँक निफ्टीमध्ये पण होताना दिसणार आहे तुम्हाला. आता बँक निफ्टीमध्ये बघा, जर या क्रुशियल लेवल म्हणजे एक्झाम्पलसाठी 48,026 नंतर तुम्हाला 47,825 म्हणजे हा 400 पॉईंटचा पॅच पूर्ण रिकामा आहे. सॉरी, हा बरोबर, नाही 200 पॉईंट, आणि या 200 पॉईंटच्या नंतर खाली हा जो पॅच हा पूर्णपणे रिकामा आहे. जवळपास बघायला गेला 400 पॉईंट इथे आहे. 400 पॉईंट मध्ये इन बिटवीन कोणताही मोठा स्ट्रॉंग सपोर्ट रेजिस्टन्स नाहीये. त्यामुळे तुम्हाला प्राइस मध्ये मोठा फॉल होताना दिसेल जर मार्केटने उद्या या लेवल ब्रेक केला तर. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या गोष्ट याच्यामध्ये की जरी मी असं म्हणतोय की या पॉइंट मध्ये जर तुम्हाला या लेवलच्या वर मार्केट इन केस उद्या मिळालं, म्हणजे लेवल आहे 48,200, या लेवलच्या वर मार्केट जर तुम्हाला मिळते, तुम्ही अगेन बाय साठी जाऊ शकता. असं नाही की मार्केट इमिजिएट एका रेषेत खाली पडेल. मे बी एक डेड कॅट बाउन्स वर दाखवून पण खाली पडू शकतं. पण डिपेंड करतं उद्या काय होईल मी सांगू शकत नाही. पण मी हे सांगू शकतो की जर मार्केटने असं केलं तर या गोष्टी करायच्यात, असं केलं तर या गोष्टी करायच्यात. आपण या गोष्टी डिफाईन करू शकतो. आणि जर तुम्ही स्ट्रक्चर्स बघितले आज निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांचे बेरिश आहे, त्यामुळे उद्या जनरली ट्रेड करताना खूप जास्त सांभाळून ट्रेड करणं खूप जास्त गरजेचं आहे. उद्यासाठीच्या ज्या लाईन्स आहेत ते येल्लो लाईन्स आहेत, आणि ह्या ज्या आहेत त्या प्राइस ऍक्शनच्या लेवल्स आहेत. तर मी जनरली येल्लो लाईन आता देत नाहीये, कारण येल्लो लाईनचं स्ट्रक्चर आता काही फॉर्मेशन झालेलं नाही. ठीक आहे. तर इन केस जर स्ट्रक्चर असे फॉर्म झाले तर आपण उद्या परवा येल्लो लाईन देऊ, कारण येल्लो लाईनचं जे लॉजिक आहे खूपच जास्त मस्त चालतं. आणि त्या लेवलचा ब्रेकआउट आल्यानंतर खूप मोठा एक तुम्हाला अपसाईड रॅली मिळते किंवा डाऊन साईड रॅली मिळते. ठीक आहे. थँक्यू सो मच. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. होप की तुम्हाला या व्हिडिओचा अर्थ कळत असेल.